गोंदिया पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न बघा. वर्गमुळात दिलेला आहे 0.0196 प्लस वर्गमुळामध्ये 1.6 गुणिला 0.9 वर्गमुळात परत 25/16. तर बघा, अशा टाईपचं ज्यावेळेस तुमच्यासमोर गणित येणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे, सर्वप्रथम वर्गमुळात किती संख्या आहेत, म्हणजे पॉईंटनंतर किती संख्या आहेत, 0.0196 अशी संख्या आहेत. तर ह्या प्रत्येक दोन संख्यासाठी एक हे काढायचं आहे, तुम्हाला पॉईंट ठेवायचा आहे. पहिले तर जे वर्गमुळातल्या म्हणजे जी संख्या आहेत, म्हणजे 196 ही संख्या अशी समजा, ह्याचा वर्गमूळ किती येतो, तर ह्याचा वर्गमूळ येतो 14. पण इथे किती आहे संख्या, पॉईंटनंतर 4 संख्या आहेत. तर प्रत्येक दोन संख्यांसाठी एक पॉईंट, म्हणजे पॉईंट इथे येईल ह्या दोन संख्यांसाठी, ह्या दोन संख्यांसाठी पॉईंट परत इकडे जाईल. म्हणजे काय, इथे 4 संख्या आहेत तर इकडे किती आल्या पाहिजे, पॉईंटनंतर 2 संख्या आल्या पाहिजे. म्हणजे किती उत्तर येईल, 0.14. ह्याचं काय उत्तर आलं, तर ह्याचं उत्तर आलं 0.14. ठीक आहे. आता पुढचं, इथे वर्गमुळात 1.6 आहे गुणिला वर्गमुळात 0.9 आहे. आता ह्याला तुम्ही 2-3 मेथडने सोडू शकता. डायरेक्ट यांचा गुणाकार केला किती येणार आहे तुमचा 1.44. म्हणजे काय येणार आहे 1.44 म्हणजे काय 1.2. कारण की प्रत्येक दोन संख्येसाठी 144 म्हणजे काय, तर 12चं वर्गमूळ. तर 12चे वर्गमूळ पॉईंटनंतर दोन संख्या आहेत, तर मग प्रत्येक दोन संख्येसाठी एक पॉईंट आपण इकडे सरकवायचा असतो. तर इथे काय केलं 1.2. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे. किंवा दुसरी मेथड काय, आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस वर्गमुळामध्ये अशी संख्या आहे 1.6 अशी संख्या आहे, तर इथे काय पॉईंटनंतर एक संख्या आहे, तर अशा संख्येचा वर्गमूळ काढणे मुश्किल आहे, अवघड आहे असं समजा, अवघड आहे. पण जर तुम्हाला थोडासा कन्सेप्ट माहिती आहे तर तुम्ही ह्याला काय करू शकता, 1.6ला काय करू शकता, वरती 10ने गुणू शकता. म्हणजे काय होईल, टोटल 16 होईल आणि खाली कशाने गुणू शकता, तर 10ने गुणू शकता. म्हणजेच काय, इथे काय होईल 1.6 गुणिला 10 म्हणजे वर्गमुळात येतील 16, छेदामध्ये जसे 10 होते तशाला तसे. तर हे किती होतील 16 वर्गमुळामध्ये भागीला येतील 10. म्हणजेच काय, तर हे जर वर्गमुळातून बाहेर काढले तर इथे येतील 4 आणि छेदात येईल वर्गमुळात 10. आता इथे 1.6ला मी 4 वर्गमुळात 10 लिहिलं, तसंच 0.9ला मी काय लिहू शकतो, पॉईंटनंतर एकच संख्या आहे. म्हणजेच काय, तर 0.9 गुणिला 10 छेदामध्ये परत 10. तर इथे किती येणार आहे 9/10. तर 9ला वर्गमुळातून बाहेर काढलं तर 3 येतील आणि वर्गमुळामध्ये काय येतील √10 येतील. म्हणजेच काय, तर 1.6 म्हणजेच किती, आपण जे काढलेलं आहे ते घेऊया पहिले डायरेक्टच. किती घेतलेलं आहे 4 वर्गमुळामध्ये √10 गुणिला 3 वर्गमुळामध्ये √10. तर आता समजा असं आहे √10 गुणिला 1/√10 म्हणजेच काय, तर √10 गुणिला √10 म्हणजेच छेदामध्ये किती येतील, फक्त 10 येतील. म्हणजेच किती येईल 4×12 छेदामध्ये 10. आता हा 0 जर कटला तर पॉईंट इथे जातो. मग तुम्ही डायरेक्ट असंही काढू शकता किंवा गुणाकार करून एवढंही काढू शकता. पण कधी कधी जर मोठ्या संख्या आल्या तर इथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून ही पण एक स्टेप सांगून ठेवली. त्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील त्यावेळेस तुम्हाला ह्या स्टेपपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. हे झालं आता तुमचं 2 ह्याच्यासाठी, म्हणजे हेही सॉल्व केलं. आता वरचं सॉल्व केलं. आता छेदामध्ये जे आलेलं आहे, तर छेदामध्ये काय आहे √25/√16 म्हणजेच किती, तर ह्याला वर्गमुळातून काढलं तर हा 5 येतो, ह्याला वर्गमुळातून 5 बाहेर काढलं तर 4 येतो. म्हणजे आता तुमच्याकडे किती संख्या आल्या 0.14 अधिक ह्या वरच्या संख्येच्या 1.6 मल्टिप्लाय बाय 0.9 म्हणजे किती 1.2 वरच्याचा, आणि छेदामध्ये किती आला आहे 5/4. आता आपण काय करूया, हा जो छेदातला भाग आहे हा वरती पाठवला, हा गुणाकारात जाईल. म्हणजे 0.14 गुणिला 1.2 गुणिला 4 भागाकारामध्ये 5, सॉरी इथे प्लसचं चिन्ह, 0.14 प्लस 12×4 = 48 म्हणजेच किती येणार आहे 4.8 भागीला 5. तर 4.8 5 म्हणजे काय, तर 5 म्हणजे जर मी खाली 2ने गुणलं तर वरती पण कितीने गुणावं लागेल, मला 2ने गुणावं लागणार आहे. तर इथे काय येणार आहे बघा परत एकदा 0.14 अधिक
मी वरती 2ने गुणलं तर 9.6 येणार आहे. छेदामध्ये 5 गुणिले 10, 5 गुणिले 2 10 झाले. तर 0.14 प्लस याने याला भाग दिला किती येईल? 0.96. किती येईल? याचा अर्थ काय होईल? हा शून्य कटेल तर हा पॉईंट इथे लागेल म्हणजे 0.96 होईल. म्हणजे काय आलं तुमच्याकडे? 0.14 अधिक 0.96. आता यांची बेरीज जर केली तर ती काय होणार आहे? 0.14 अधिक 0.96 किती होणार आहे? 6 4 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11, हातचा आला 1, इथे 1 आला म्हणजे 1.1. हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे काय आहे? तुमचं उत्तर आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत तर मला पाठवायचे असतील तर हा QR कोड आहे बघा, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. तिथे आपला मॅथ्सचा ग्रुप आहे. आपण इथे गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि हे व्हिडिओ फक्त ₹59 अवेलेबल आहे. त्या मेंबरशिपवाल्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा आणि WhatsApp चॅनलला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा राईट साईडचा. धन्यवाद.